शुभ सकाळ फॅमिली. गावाकडचा अस्सल स्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती गावाकडे बनवलेल्या पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी आणि गावाकडचा खूप सुंदर असा निसर्ग दाखवत असतो. तर अशाच पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी आणि गावाकडचा खूप सुंदर असा निसर्ग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपणच आपल्या गावाकडच्या लोकांना पुढे नेऊयात आणि दाखवून देऊयात की ते पण खूप काही करू शकतात. तर आज आपण एक सँडविच गावाकडच्या पद्धतीचं सँडविच बनवणार आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने. त्याच्यासाठी आपल्याला एक ब्रेडचा पुडा, एक 200 ग्रॅम पनीर, सॉस, चीज आणि 4-5 हिरव्या मिरच्या, 10-15 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं टाकलं तरी चालेल, टोमॅटो, 4 टोमॅटो, 4 कांदे, दही 50 ग्रॅम, मीठ चवीनुसार, मिरची चवीनुसार आणि कोथिंबीर. असे हे सगळे आपल्याला पदार्थ लागणार आहे आपलं झणझणीत सँडविच बनवण्यासाठी. तर सर्वप्रथम आपण एक म्हणजे सँडविचमध्ये टाकण्यासाठी चटणी बनवून घेऊया. त्याच्यासाठी लागते 10-15 हिरवी मिरची, त्याच्यानंतर लसूण, एक 2 कुड्या लसूण, आणि त्याच्यानंतर मग मीठ झाल्यानंतर कोथिंबीर आवडीनुसार, चवीनुसार कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. आणि मग आपण ह्या मिश्रणाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. तोपर्यंत आपण आता कांदा चिरून घेऊयात. कांदा एकदम त्याच्यावरचं साल्ट वगैरे काढून बारीक अशा स्लाईसमध्ये, जेवढ्या छोट्या स्लाईस करू आपण कांद्याचे, म्हणजे उभ्या फाका आपण बारीक बारीक असे पातळ असे चिरायच्या, तेवढं म्हणजे चविष्ट होतं आपलं. जेवढं स्टफिंग चांगलं असेल तेवढं ते चविष्ट होतं. मग कांदा कापून घेऊयात आपण सगळा, आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो पण सेम इक्वल प्रमाणामध्ये कापून घेऊयात. म्हणजे एकदम पातळ स्लाईस करून घेऊयात. आणि नंतर टोमॅटो पण सेम, म्हणजे आपण इक्वल प्रमाण घेतलं आहे टोमॅटोचं आणि कांद्याचं. तर दोन्ही पण आपण एकदम फाईनली एकदम चिरून घेऊयात. आणि नंतर आता आपलं दोन्ही पण कांदा आणि टोमॅटो चिरून झालेला आहे. त्याच्यानंतर मग आपण आधी कांदा जो आहे तो परतून घेऊयात. कांदा परतण्यासाठी आपण कढईमध्ये 2 चमचे तेल, 2 चमचे तेल झाल्यानंतर मग ते तेल गरम झाल्यानंतर त्याची जिरी मोहरी वगैरे असं काही टाकायची गरज नाही आहे. पण जर म्हणजे आवडत असेल जिरी वगैरे तर जिरी टाकू शकतो. तर मला नाही आवडत सँडविचमध्ये जिरी, सो मी नाही टाकली. मग तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊयात. आपण जो चिरला होता, 4 कांदे चिरले होते, तो कांदा टाकून घेऊयात. कांदा टाकून झाल्यानंतर कांदा लाल करून घ्यायचा, एकदम असा नाही का ब्राऊन टाईपचा लाल करून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण टोमॅटो, म्हणजे जेव्हा आपण कांदा किंवा टोमॅटो हे करत असतो, म्हणजे लाल करायला ठेवत असतो, त्याच्यामध्ये जर आपण मीठ टाकलं थोडं, तर ते पटकन लाल होतं कांदा आणि टोमॅटो. सो मग कांदा मी परतायला ठेवला, त्याच्यामध्ये हे टाकलं, मीठ टाकलं, आणि तोपर्यंत मी मिक्सरमध्येच बारीक करणार होते, पण लाईट नसल्यामुळे मग मी खलबत्ता पण आहे आमच्याकडे, त्याच्यामध्ये मग ते जे आपलं हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि कोथिंबीर होती, ते सारण आपल्याला कांदा टोमॅटो लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ते मी खलबत्त्यामध्ये बारीक करून ठेचून घेतलं. एवढं बारीक नाही झालं, पण ठीक आहे, म्हणजे दाताखाली येणार नाही एवढं मोठं नाही राहिलं ते. मग त्याच्यानंतर कांदा आपला लाल झाला होता, मग त्याच्यामध्ये कांदा लाल झाल्यानंतर टोमॅटो टाकले. टोमॅटो पण लाल करून घेतले, कारण की आपण आधी कांदा आणि टोमॅटो लाल करण्यासाठी मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे मी आता परत मीठ टाकत नाही आहे, नाहीतर ते खारट होईल. मग कांदा आणि टोमॅटो लाल करून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे आपण खलबत्त्यामध्ये कुटलेलं जे सारण आहे, ती मिरची, हिरवी मिरची ते टाकलं, ते पण लाल करून घेतलं. त्याच्यानंतर आपण म्हणजे सँडविचसाठी जो मेन सिक्रेट जो स्टफिंगसाठी लागतो, जो मसाला टाईप, ते बनवतो आहे. त्याच्यासाठी आपल्याला पनीर लागणार आहे, एक 150 ते 200 ग्रॅम, दही 50 ग्रॅम. दही झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मग चवीनुसार मिरची, जर स्पायसी तिखट पाहिजे असेल थोडं तर मग लाल मिरची टाकू.
आणि लसूण वगैरे जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर मग लसूण, कोथिंबीर, पुदिना असं पण ॲड करू शकतो आपण. पण मी एकदम साध्या पद्धतीने बनवल्यामुळे मी फक्त मीठ मिरची टाकली त्याच्यामध्ये. तोपर्यंत लाईट आली होती. मग मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं स्टफिंग. पूर्ण बारीक करून घ्यायचं एकदम असं पूर्ण बारीक. नंतर त्याच्यानंतर तव्यामध्ये मग तूप टाकलं, गावरान म्हशीचं तूप टाकलं. कारण की तूप टाकल्यानंतर ब्रेडला वेगळीच असे टेस्ट येते, वरून क्रिस्पी पण होतं. मग तूप टाकलं, ब्रेड सगळे आधी ठेवून घेतले तव्यामध्ये. 4 ब्रेड बसत होते, म्हणजे 4 सँडविच ॲट अ टाईम. मग 4 ब्रेड आधी सिंगल ठेवून घेतले खाली. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती जो आपले सिक्रेट जी स्टफिंग आहे आपली पनीर आणि ह्याची, म्हणजे ह्याच्यामुळे हे जे सँडविच आहे हे पौष्टिक पण होतं. मग ह्या स्टफिंगमध्ये इक्वली पूर्ण ब्रेडवरती लावून घेतली. सगळ्या ब्रेडवरती इक्वली लावल्यानंतर मग ते एकदम अशी वेगळीच टेस्ट येते त्याला, असं युनिक. हे ते मॅयोनीज वगैरे वापरण्यापेक्षा मग मी हे वापरते, कारण ते मॅयोनीज म्हणजे चांगलं नसतं असं ऐकले मी. त्याच्यामुळे मग मॅयोनीजला ऑप्शन म्हणून मी हे स्टफिंग बनवते. आणि मग ह्याच्यावरती हे स्टफिंग पूर्ण ब्रेडवरती लावून घेतल्यानंतर तोपर्यंत बारीक ठेवायचं गॅस, तर मग जळून जाईल आपलं ब्रेड आपण जोपर्यंत स्टफिंग लावते. मग स्टफिंग लावल्यानंतर आपण जे परतलं होतं कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण वगैरे, ते स्टफिंग त्याच्यावरती टाकून घ्यायचं. मग त्या लेयरवरती ते स्टफिंग टाकून घेतल्यानंतर इक्वली सगळीकडे पसरून घ्यायचं. नाहीतर ते काय होतं, मध्ये टाकलं तर फक्त मध्येच टेस्ट लागते, साईडला नाही लागत. मग असं पातळ अशी लेअर सगळीकडनं द्यायची त्याला. मग पातळ अशी लेअर दिल्यानंतर त्याच्यावरनं आपण म्हणजे चीज क्यूब पण टाकू शकतो खिसून, किंवा मग मला चीज क्यूब भेटली नाही म्हणून मग मी हे चीज असं सुट्टंवालं चीज आणलेलं आहे, किंवा चीज स्लाईस पण टाकू शकता. ऑप्शनल आहे, चीज जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतं. मग चीज टाकल्यानंतर ह्याच्यावरनं सॉस टाकायचं थोडं, म्हणजे माझ्या ॲक्च्युली लक्षात राहिलं नाही सॉस टाकायचं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये नाही दाखवलं. पण ह्याच्यावरनं आपल्या आवडीनुसार आपण टोमॅटो सॉस टाकू शकतो. त्याच्यानंतर मग आपलं नुसतं एक ब्रेड त्याच्यावरती एक पार्ट हातरून हे करायचा, टाकून घ्यायचा. आणि नंतर गॅस बारीक करून कडक होऊन द्यायचं. आणि परत दुसरी बाजू पलटून पण मग दुसऱ्या साईडने पण तूप ओतायचं, दुसरी बाजू पण क्रिस्पी होऊन द्यायची. अशा पद्धतीने आपलं खूप सुंदर असं एकदम भारी असं सँडविच झालेलं आहे गावाकडच्या पद्धतीचं. त्याच्यानंतर वरनं तुम्हाला चीज टाकायचं असेल तर टाकू शकता, म्हणजे ऑप्शनल आहे. छान लागतं, जेवढं चीज टाकाल तेवढं छान लागतं. त्याच्यानंतर मग गरम गरम चहा केला मस्तपैकी. संध्याकाळची वेळ होती, मग सगळ्यांना चहा ओतला. आणि चहा आणि सँडविच हे कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं, म्हणजे आमच्या घरामध्ये फेवरेट आहे हे कॉम्बिनेशन. मग चहा, सँडविच आणि सुंदर असा निसर्ग, म्हणजे संध्याकाळची वेळ होती. मग आम्ही बाहेर बसून संध्याकाळचं जे वातावरण आहे ते एन्जॉय करत करत एकदम भारी, म्हणजे एवढ्या भारी कमेंट आले सगळ्यांकडनं, कॉम्प्लिमेंट आले की खूप छान झाले सँडविच, एक नंबर झाले. म्हणजे ह्याच्या आधी पण मी बनवलं होतं भरपूर वेळेस, पण ह्यावेळेस पण छान झाले असं, म्हणजे माझ्या हातचं आवडतंच सगळ्यांना. त्यामुळं खरंच आपण ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तुम्ही खूप जास्त सपोर्ट करत आहात, त्याच्यामुळं खरंच मी खूप खूप आभारी आहे.